कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील नवीन राजवाडा इथं श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असून हाच विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आता पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे। कधी नव्हे तो महाराष्ट्र अस्थिर झालाय। सध्या देशाबरोबरच राज्यात राजकीय अस्थिरता असून पक्षांतर बंदी कायदा फेल गेलाय। त्यामुळे हा कायदा रद्द करावा किंवा मजबूत तरी करावा असं त्यांनी स्पष्ट केलं। सर, आपण आता महाराष्ट्राची स्थिती जर पाहिली तर एवढं अस्थिर महाराष्ट्र मी 60 वर्षात काही बघितलं नाही, जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून। तर 60 वर्षात अस्थिर महाराष्ट्र एवढं नसल्यामुळे तर अस्थिर का झाला तर मला तर वाटतं पक्षांतर बंदी कायदा हा फेल गेलेला आहे आणि त्याच्यातनं तो पाळण्याच्या ऐवजी त्यातनं पळवाटा कशा काढता येतील आणि त्याचा दुरुपयोग कसा करता येईल असंच आतापर्यंत झालं आहे असं म्हटलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र आपल्याला अस्थिर दिसतं। रेमेडी काय, उत्तर काय? रेमेडी एक तर हा कायदा पूर्ण काढून टाकणे किंवा हा आणि जास्त मजबूत करणे, जेणेकरून एक वर्ष दीड वर्ष निर्णय द्यायला लागू नये। राज्यात मी अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकमुखानं लोकसभेच्या उमेदवारीसाठी निवडलंय असं त्यांनी सांगितलं। काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात या पक्षानं मोलाचं काम केलंय। समाजाला आणि विकासाला दिशा दिली पाहिजे असं सांगून भविष्यात राज्याचं राजकारण योग्य दिशेनं न्यायचं असेल तर महाविकास आघाडीकडे नेतृत्व देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या संपूर्ण देशभरात विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधक संपवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळेच देश एकाधिकारशाहीकडे झुकत चाललाय असा आरोप त्यांनी केला। त्याबद्दल मी पूर्वी बोललोच आहे। एकाधिकारशाहीकडे आपण वळायला लागलोय असं दिसतंच आहे आणि ते लोकशाही हे टिकली पाहिजे। लोकशाही हे आपलं मूलभूत आहे। संविधानाचा सुद्धा बेस हा लोकशाहीचा आहे। लोकशाही म्हणजे जनतेने दिलेली लोकशाही आहे। देशात लोकशाही टिकली पाहिजे, संविधानाचं योग्य आचरण झालं पाहिजे असं सांगून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर नो कमेंट्स असं म्हणत त्यांनी बोलायचं टाळलं। कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधण्याचं आपलं ध्येय असल्याचं सांगून महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर प्रचाराला शुभारंभ होईल असं त्यांनी स्पष्ट केलं।